भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। विनापुरावे जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे। अनेक बांगलादेशींनी भारतीय बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। या अनुषंगाने किरीट सोमय्या सातत्याने याबद्दल पोलखोल करतायत। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रात 2 लाखांहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी त्यांचा भारतात जन्म झालाय असं शपथपत्र घेत 1,23,000 जणांनी जन्म प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता मोहीम राबवलेली आहे। या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। आता लातूरमध्ये आज मी याची प्रकरणं त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्म झाला यात कुठलेही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिलेले नाही, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। जिल्हाधिकारी तहसीलदार सोबत आज सकाळी तासभर मीटिंग झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की 2 दिवसात या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देणार। तर पुढच्या 2-4 दिवसात लातूर शहरात ज्या बांगलादेशींनी प्रमाणपत्र मिळवलं, अर्ज केलं, त्यांच्यावर कारवाई सुरू होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।